विजयाबाई सूर्यवंशी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले, तर प्रकाश आंबेडकर एका भावासारखे माझ्या पाठीशी उभं राहिल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे। संविधानासाठी माझ्या मुलाची हत्या झाली, त्याला आता न्याय मिळेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे। पाहूया। मी सगळ्या वकिलांचे सगळ्या कोर्टाचे आभारी आहे। मी प्रकाश आंबेडकर साहेबाची पण मी आभारी आहे। एक माझ्या पाठचा भाऊ म्हणून खंबीरपणे उभं राहून मला न्याय मिळवून दिले, मी याचे आभारी आहे। संविधानासाठी सोमनाथचं बलिदान वाया जाऊ दिले नाहीत साहेबांनी, मला याचं थोडं दुःख वाटतंय। माझ्या लेकराचं रक्त सांडलं संविधानासाठी, घरामध्ये शिरू शिरू दार तोडू तोडू। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे। स्फोटाला 17 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या स्फोटात 6 जणांचा जीव गेला होता, तर 100हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते। बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती। हमें इंसाफ मिलेगा, न्याय होगा असं म्हणत पीडितांच्या कुटुंबियांनी विश्वास व्यक्त केला। साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरसह 7 जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएनं मागणी केली। मालेगाव स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे। 2011 मध्ये जामिनावर सुटण्यापूर्वी या दोघांनी तुरुंगात 5 वर्ष घालवली होती। मालेगाव स्फोटात मृत्यू झालेल्या रफिक शेख यांच्या कुटुंबियांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। एक रफीक शेख मुस्तफा, वो लग्जरी चलाते थे, सलाह टाइल्स वाले के, बम्बई जाने वाले थे। वो चाय पी के पान खा के गाड़ी भर के चले जाओ, चाय पिए और पान खाने के बाद पान मुंह में डालते धमाका हो गया। जब से सब परेशानी बढ़ गई, तगड़े भी सब चलने वाले वही थे और वही हमको समर्थन करते। और जो ये हादसा हुआ, जिनमें ये लोग थे, उनको सख्त सजा मिलना चाहिए और उनके ऊपर ज़्यादा से ज़्यादा कार्रवाई होना चाहिए। बस ये मेरी बहुत रिक्वेस्ट है और इल्तिजा है मेरी। आपको लगता है मिलना चाहिए उनको, सज़ा तो मिलना ही चाहिए उनको, क्योंकि और भी उसमें लोग थे शामिल, जो था, तो उसके लिए गवर्नमेंट को करना चाहिए।